श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त आहात तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जा ही स्वामीचरणी प्रार्थना करणारे. घरातली सगळी कामं पण झालेली होती, मुलं शाळेत गेलेली होती आणि आज आपण जाणार आहोत रांजणगावला महागणपतीचं दर्शन घ्यायला. अष्टविना म्हणजे अष्टगणपती आहे, त्याच्यातलाच एक नवसाला पावणारा महागणपती म्हणजे रांजणगावाचं. तर चला श्री क्षेत्र रांजणगावाला आपण जाऊया. जाताना आपल्याला इंद्रायणी नदी लागलेली आहे आळंदी. तर माऊलींचं दर्शन घ्या, कळसचं तुम्हाला दर्शन देते मंदिराचं. तर बघा ही इंद्रायणी नदी आहे. पाऊस सुरू होता तेव्हा फुल होती ही नदी, इंद्रायणी नदी. कचरा पण अटकलेला आहे. आता 2-3 दिवसापासून पाणी म्हणजे पाऊस येत नाहीये, तो कमी झालेली आहे इंद्रायणी नदी. फुल झालेलं होतं आणि आता नवीन म्हणजे हे पण केलेलं आहे, ब्रिज बांधला गेलेला आहे नवीन. हे बघा आळंदी क्षेत्र. इथंच बस स्टँड आहे. तुम्हाला जर आळंदीला यायचं असेल तर याच्यासमोरच बस स्टँड आहे, इथं उतरायचं आहे. पुढे कोणाला पण विचारून आपण माऊलींचं दर्शन घेऊ शकता. आणि जाताना बघू शकता काही गावं लागत असतात, साबळेवाडी, कुरंदी असेल, अशी बरेच काही गावं होती, 5-6 ती लागली. आणि बघू शकता पिकाची लागवड, कोणी ऊस लावले होते, ज्वारी, उडीद, मेथी, कोथिंबीर. तर खूप छान निसर्ग, मस्त हिरवगार निसर्ग वाटत होता, आनंदमय वातावरण होतं. आणि आता शिक्रापूरला आपण पोचलेलो होतो. आणि जास्वंदीची पण रस्त्यावर खूप झाडं होती जास्वंदीची. तर म्हटलं चला आपण रांजणगावला जाते. तर मी एका ठिकाणून 5-6 फुलं पण घेतली, दुर्वा पण एका शेतातून घेतल्या आपल्या गणपती बाप्पांसाठी. म्हटलं गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचे फुलं खूप प्रिय आहे, म्हटलं आपण घेऊया. खूप अशी जास्वंदीची झाडं होती रस्त्याला लागून. आणि आता आपण पोचलो आहे रांजणगावाला श्री महागणपती क्षेत्र. इथे तुम्ही इथं बाईक पार्किंग करू शकता, 4 व्हीलर पार्किंग करू शकतात. आणि हे मोठं प्रवेशद्वार आहे, इथून पण तुम्ही जाऊ शकतात. आणि या गाड्या लावल्या इथून पण तुम्ही प्रवेश करू शकतात. हे बघा इथं पण दिलेलं आहे पास. जेव्हा आता तर गर्दी नव्हती, पण गर्दी असेल त्यावेळेस इथं पास वगैरे काढले जातात. पण एवढी काही गर्दी नव्हती, आम्ही गेलो तर इथं फुलं आहे, मोदक, प्रसादासाठी नारळ, हार, फूल, दुर्वा तुम्ही घेऊ शकता. तर बघा एवढी तर काही गर्दी नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी होती संकष्ट चतुर्थी. तर संकष्ट चतुर्थीला भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. आणि आम्ही आता चाललोय महागणपतीचं दर्शन घ्यायला. नवसाला पावणारा हा गणपती आहे, अष्टविनायकपैकी एक गणपती आहे. रांजणगावचा महागणपती नवसाला पावत असतो. तर मी इथं म्हणजे मला 15-16 वर्ष झाली असतील, तेव्हा मी एकदा आलेली होती, म्हणजे 2दा आलेली आहे तसं तर म्हणजे तेव्हाच. पण त्याच्यानंतर आत्ता मला गणपती बाप्पांचं दर्शन होतं. इथं चेकिंग वगैरे केली जाते एंट्री करताना. आणि इथं मध्ये पण तुम्हाला काही पूजेचं साहित्य घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. मोदक, स्वीटचं दुकान आहे, शॉप. आणि इथं आहे चप्पल स्टँड. मध्ये आल्यावर 5 रुपये घेता इथं चप्पलची, फक्त नंबर सांगायचा आल्यावर आपण ते देता. आता ते बाबा जात आहे ना, तिथूनच आपल्याला जायचं आहे. आणि इथं नळ पण आहे, आपल्याला हातपाय धुवायचे असेल तर चप्पल वगैरे आपण ठेवली ना तर लगेच हात धुवून घ्यायचे, हातपाय धुवायचे असतील तर. आणि स्वच्छता टापटीपणा खूप मस्त होती. आणि मंदिरात जाताच खूप छान मस्त वाटत होतं आपल्याला. आपले जे काही विचार असतात काही असं सर्व निघून जातात. आणि बघा हे प्रवेशद्वार, 2 शिपाई म्हणून अशा मूर्त्या होत्या मस्त. हे बघा दर्शन घेऊन, प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन पुढे भाविक जात होते. आता मला जेवढं शूट घेता आलंय मी तेवढं शूट घेतलेलं आहे, कारण की जिथं मेन गणपती बाप्पा होते ना तर तिथं व्हिडिओ घेणं अलाउड नव्हतं मला.
पण जेवढं मला घेता आलं शूट मी तेवढं घेतलेलं आहे दुरून. हे बघा इथून आता महागणपतीचं आपल्याला दर्शन होणार आहे. तुम्ही पण आता दर्शन घ्या जेवढं होईल तेवढं. हे बघा कोणत्याही मंदिरात गेलं तर आपण कासवाचं दर्शन घेत असतो. माऊलींच्या दर्शनासाठी गेलं तिथं पण असं कासव आहे. आणि इथं महागणपतीचं इथं पण आपल्याला कासवाचं दर्शन घेतलेलं आहे आपण. आणि आता मूषक मामा म्हणजे आपले उंदीर मामाचं आपण दर्शन घेणार आहोत. गणपती बाप्पाचं आता दर्शन घेऊया. गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे आपल्याला माहिती आहे. तो मूषकांचं आपण आता दर्शन घेऊ. छान मस्त असं मूषक होता. आणि इथं बघा आरती पण लिहिलेली आहे. सुख करता दुःख करता. अथर्व शीश पण आहे बाजूला. हे बघा हे अथर्व शीश आहे. आणि इथून आपल्याला गणपती परत मध्ये प्रवेशद्वार आहे तिथं जायचं आहे. बघा हे मूषक मामा. चला इथं परत मध्ये जायचं. मग त्याच्यामध्ये गेल्यावर आपल्याला गणपती महागणपती बाप्पांचं दर्शन होत असतं. हे बघा इथूनच दर्शन घ्यावं लागतेला. काही भाविक दर्शन घेताय ना तिथूनच आपल्याला. आणि हे बघा येता येता मी फुलं आणि दुर्वा घेतली होती शेतातून. आणि आम्ही तिथं गेलो आणि आरती सुरुवात झालेली होती. 11:30 का 11:45च्या आत ही आरती होती. फक्त 5-10 मिनिटाची आरती असते. मग मला काही शूट घेता आलं नाही कारण की सर्व भाविक आलेले असतात. आणि मग याच्याने दिसत नाही. आणि दरवाजे एवढेच ते अंतरी. तर आरती सुरुवात झाली. आरतीनंतर दर्शन घेता मग आपल्याला लगेच सर्वांना दर्शन घ्यायचं असतं म्हणून काही शूट घेता आलं नाही. मोबाईल असते की बंद करावे लागतात. आणि आरती मिळाली. आणि दर्शन घेतल्यानंतर आपण इथं यायचं. इथं महाप्रसाद आहे. महाप्रसादाचा लाभ उठवायचा असतो. आता जी थोडीशी दुर्वा ते फुल होतं ते इथं बघा छान साईडला पण या दोघीकडे अशी म्हणजे. आता हे काय आहे ते मला सांगता काय येणार नाही. आणि जो प्रसाद होता तो मुलांसाठी घरी घेतला गणपती बाप्पांचा. आरती झाल्यानंतर प्रसाद दिला होता आम्हाला. 1-2 तर आम्ही बघत होतो. मग तिथं महाप्रसाद दिसला. मग महाप्रसादाचा लाभ उठवला इथे. हे बघ आणि खूप स्वच्छता आणि टॉप टिप पण होता इथं. आणि सिस्टमॅटिक होतं सर्व काही. काढू दिला नाही. पण प्रसाद खूप टेस्टी होता आणि खूप गरमागरम मस्त छान मस्त प्रसाद भवन होता. खूप भारी प्रसाद होता. कारण की कुठेही आपण प्रसाद वगैरे घेताना खूप छान असतं. इथे पण खूप मस्त होता प्रसाद. हे बघा गरमागरम खायला एक नंबर टेस्ट होती. गरमागरम शिरा, वरण भात आणि आमटी म्हणतो. त्याच्यानंतर आम्ही उद्यानमध्ये गेलो. पण इथं मध्ये एंट्री नव्हती. जाण्यासाठी बंद केलेलं होतं त्यांनी. फक्त बाहेरूनच बघायचं. बघा हा एवढा रस्ता आहे ना इथूनच बघायचं. हा बाहेर निघायचा रस्ता आहे. जे आपण बोर्ड बघितले ना रांजणगाव श्री महागणपती क्षेत्र तिथं हा रस्ता म्हणजे येण्याचा पण आहे आणि जाण्याचा पण आहे. ते इथं थोडा वेळ आम्ही बसलो. मग फोटो वगैरे काढले थोडेफार. मध्ये तर एंट्री नव्हती पण मी चालली गेली मध्ये. म्हटलं चला. आणि दुर्वा परत घेतल्या मीने. आणि इथं फोटोशूट चालू झाला आपला कार्यक्रम फोटोशूटचा. कुठेही गेलो की आपला फोटोशूट कार्यक्रम चालू होतो. फोटो काढल्याशिवाय आपलं मन भरत नाही म्हणून. भारी दुर्वा आहेत ना. 2 चक्कर मंदिराच्या आजूबाजूला आम्ही मारला. म्हटलं चला आले तर बघत राहायचं आपण कुठं काय आहे. इथं उद्यान होतं गार्डन. तिथं वाघ झेब्रा गेंडा यांचे असे म्हणजे होते. आणि आपण दुर्वा त्या आजूबाजूला गार्डनमध्ये मस्त दुर्वा होत्या बारीक. कमळाची पण फुलं आहेत बघा. कमळाची फुल
कमळाची फुलं. चला आता परत गणपती बाप्पांकडे निघालो होतो. म्हटलं चला इकडून पण जाण्याचा रस्ता आहे. काही भाविक इकडून जात होते पण आम्हाला इकडून चप्पल वगैरे स्टँडला लावलेली होती. म्हटलं इकडूनच जाऊ आपण. दिसत नाही पण मोबाईलमध्ये. हे बघा इथं पण बसण्यासाठी जागा आहे. आपल्याला बसायचं असेल तर म्हणजे पाऊस वगैरे आला तरी पण आपण इथं बसू शकतो. बघा वरती हे लावलेलं आहे छप्पर आणि मस्त वाटत होतं इथे. आणि इकडं हे बघा इथं खाली महादेवांचं मंदिर आहे. हे विभूतीच्या बाजूला तो मुलगा निघाला ना तिथं महादेवाचं मंदिर आहे. पण आम्ही इकडंच महादेवाचं पण इकडं पण पिंड आहे महादेवाची. तिथं आम्ही दर्शन घेतलं महादेवांचं. दत्त महाराजांचं पण होतं, माऊलींचं पण होतं. हे बघा इथं पण महादेवांचं मंदिर आहे आणि ते विभूतीच्या इथं पण खाली असं पायरीने उतरावं लागतं आणि खाली महादेवाचं मंदिर आहे. आणि इथं पण इथं दर्शन झालं होतं आमचं. बघा भाविक म्हणजे काही बाहेरून दर्शन घेत होते, काही मध्ये जात होते, कारण की तिथं माशा होत्या, मधमाशा. चावण्याच्या भीतीने बाहेरून दर्शन घेत होते. पण मी गेली मध्ये. म्हटलं चला मध्ये जाऊन दर्शन घेते. बघू शकता माशा तुम्हाला दिसत असतील. आपण काही गोड असे साखर, खडी साखर अर्पण करत असतो. मग ते गोडच्या याच्याने मधमाशा येत असतात. तरी स्वच्छ धुतलेलं होतं छान मस्त. हे बघा भावी बाहेरूनच दर्शन घेत होते. इथं फोटोशूट चालू होतं. मिस्टरांनी पण बाहेरून दर्शन घेतलं. आणि इथं बघा हे चित्र होते म्हणजे कथा जी ती म्हणजे गणपती बाप्पांचे 10 सोंड महादेवांचं कथा होती. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी मला वाटतं महागणपतीचं असं काहीतरी आहे त्याच्या मागे कथा. नवसाला पावणारा गणपती आहे. फोटो दिलेले. परत आम्ही गणपती बाप्पांकडे आलेलो होतो कारण की इकडूनच आम्हाला जायचं होतं. जिकडून आलो होतो तिकडून. हे बघा आणि इथं बघा एका शॉपमध्ये गेलो होतं. तिथं खूप छान मस्त असे दिवे होते. महादेवाची पिंड होती. गणपती बाप्पा, अष्टविनायक, पूर्ण अष्टदेव गणपती बाप्पा. आणि इथं हे आसन बघा खूप छान होते. स्वामी महाराज होते आपले. हे बघा अष्टविनायक, गणपती बाप्पा, माऊलींची मूर्ती होती, दिवे. हे आसन खूप मस्त होते पण 120ला म्हणत होते छोटे छोटे आसन. आणि इथं बांगड्या वगैरे कटलरीचं सामान राहतोच कुठे गेले. आणि बघा तोरण होते छान. हार बघा हार किती सुंदर आहेत ना. पण आताच गणपती बाप्पांच्या वेळेस नवीन हार नवीन तोरण आपण आणलेले होते. काहीच घेतलं नाही आम्ही तिथं. फक्त दर्शन घेऊन आलेलं आहे कारण की अचानक ठरलं होतं. मिस्टरांचं इथं काम होतं मग त्याच्यासाठी. आणि आता निघालं होतं. मिस्टरांचं काही काम होतं त्याच्यासाठी. ते पण पूर्ण झालं आणि मग घरी निघालो. मग भाजीपाला घेतला आणि जाताना परत इंद्रायणी नदी लागली. बघा सकाळी कोणीच नव्हतं आणि आता बघा भरपूर भाविक आलेले होते माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. इथं आपण आंघोळ करत असतो. हात पाय धुवून पूजा वगैरे चालू असते, फोटोशूट. आणि पुढे जाऊन भाजीपाला घेतला आणि घरी गेलो.